अशा पद्धतीने जर तुम्ही वडा करून ठेवलात तर वर्ष नाही तर 2 वर्ष हा व्यवस्थित टिकतो। आणि जेव्हा भाजी नसेल तेव्हा हा कधीही तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळेस तुम्ही हा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबत हा वडा बनवून तुम्ही खाऊ शकता। अगदी झणझणीत आणि चमचमीत असा हा वडा तयार होतो। तर त्यासाठी इथे आपण डाळी घेणार आहोत। तर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे आपण डाळी बघूयात कोणकोणत्या लागणार आहेत। तर इथे मी 1.5 वाटी, 1 वाटी मोठी आहे जी की हरभरा डाळ घेतलेली आहे। 1.5 वाटीचं प्रमाण आहे हरभरा डाळीचं। 1 वाटी मूग डाळ आहे, ही मटकीची डाळ आहे 1 वाटी, आणि ही आहे उडीद डाळ। तर ह्या सर्व डाळी आपल्याला घ्यायच्या आहेत। तुम्ही याच्यामधली कुठलीही डाळ कमी जास्त करू शकता, काहीच हरकत नाही, पण हरभऱ्याची डाळ आहे ती जास्त घ्यायची आहे। तर या डाळी ज्या आहेत त्या सर्व आपल्याला भिजू घालायच्या आहेत, किंवा तुम्ही ह्या डाळी छान व्यवस्थित पुसून गिरणीमधून देखील भरडत्याची काढून आणू शकता। पण इथे मी छान डाळी भिजवत घालणार आहे 5 ते 6 तासासाठी, आणि नंतर आपल्याला ते मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व डाळी ज्या आहेत त्या मिक्स करून घेतलेल्या आहेत, आणि 3 ते 4 पाण्याने डाळी ज्या आहेत त्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, आणि नंतर आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला ह्या डाळी ज्या आहेत त्या भिजवत घालायच्या आहेत। तर आता ह्या डाळी ज्या आहेत ते मी 5 ते 6 तासासाठी भिजवत घातलेल्या होत्या। तर इथे अर्धी वाटी लसूण आहे, जिरेपूड आहे 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि धने पावडर घेतलेलं आहे 2 चमचे। तर आता मिक्सरमध्ये आपण याचं वाटण तयार करणार आहोत। तर सर्वात अगोदर इथे लसूण घातलेला आहे, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट व मीठ याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, आणि मिक्सरला छान याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने याची पेस्ट तयार केलेली आहे। तर याच्यामुळे आपला जो वडा आहे तो अगदी खमंग तयार होतो। तर डाळी देखील छान भिजलेल्या आहेत। डाळी जर व्यवस्थित भिजल्या तर त्या मिक्सरमध्ये वाटायला सोपं जातं। तर आता पूर्ण पाणी याच्यामधलं काढून घेतलेलं आहे। परत दुसऱ्या पाण्याने एकदा मी स्वच्छ डाळी ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत, आणि पाणी न टाकता आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अजिबात पाण्याचा याच्यामध्ये वापर करायचा नाही, कारण आपण डाळी भिजवत घातलेल्या होत्या आणि त्यालाच खूप डाळीला मॉइश्चर तयार झालेलं आहे ह्यांचंच। तर सर्व डाळी जी आहे ते मी मिक्सरमधून ओबडधोबड थोडंसं जाडसर मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं होतं, ते देखील याच्यामध्ये टाकलेलं आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि अगोदर चवीला बघायचं, मीठ कमी जास्त असेल तर परत तुम्ही थोडंसं टाकू शकता। आणि आता मी ताटामध्ये हा वडा घालणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साहाय्याने पाणी न लावता आपल्याला असंच खूप सोप्या पद्धतीने हे वडे जे आहेत ते तयार होतात। तर इथे सर्व वडा जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे ताटामध्ये, आणि नंतर उन्हामध्ये मी वाळवत घातलेला आहे। तर याला 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये छान कडकडीत वाळवून घ्यायचा आहे, म्हणजे वर्ष 2 वर्ष हा वडा जो आहे तो व्यवस्थित टिकतो। तर मस्तपैकी छान हा वडा जो आहे तो वाळला गेलेला आहे। खमंग टेस्टी असा वडा तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका, व पुन्हा भेटूया अशाच एका छानशा वाळवणीच्या रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।